नमस्कार, मी जानवी सावंत. सोनेरी क्षणांची दिवाळी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. दिवाळी म्हणजे आनंदाची, उजेडाची, नात्यांची गोष्ट. दिवाळी म्हणजे परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम. आणि हाच वारसा जपला आहे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी. 100हून अधिक वर्षांची परंपरा, विश्वासाचा वारसा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचलेली नाती. या दिवाळीमध्ये सोन्याच्या नात्यांनी घर उजळवूया वामन हरी पेठे ज्वेलर्स सोबत. चला तर मग अनुभवूया एक सुंदर सफर आणि या दिवाळीला खऱ्या अर्थाने बनवूया सोनेरी क्षणांची दिवाळी. पंच्याहत्तर वर्षांपासून वामन हरी पेठे ज्वेलर्स या वास्तूमध्ये ग्राहकांना सेवा देत आलेत आणि आता पुन्हा एकदा नव्या दमाने, नव्या रूपात ते ग्राहकांच्या सेवेत उतरलेत. यावेळी त्यांच्या भावना नक्की काय आहेत हे जाणून घेऊयात वामन हरी पेठे ज्वेलर्सचे सर्वेसर्वा आशिष पेठे यांच्याकडून. खरं म्हणायला गेलं तर मन भरून आलंय, कारण आमच्या कंपनीचा 116 वर्षाचा प्रवास, 117 वर्षाचा प्रवास आणि त्याच्यामध्ये दादरच्या या वास्तूमध्ये 75 वर्ष झाली. म्हणजे एक मोठा सिंहाचा वाटा या आमच्या ब्रँचने घेतलाय. आमची सुरुवात गिरगावमध्ये झाली. वामन हरी पेठे आणि गणेश हरी पेठे हे दोघं फाउंडर्स होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा दादर एवढं विकसित नव्हतं त्यावेळेला पहिल्यांदा दादरला ब्रँच काढायचं साधारण 55-60 साली त्यांच्या मनात आलं, 50 साली, आणि पहिली इथे ब्रँच काढली. त्या अनेक लोकांनी त्यांना म्हटलं, अरे एवढ्या लांब कुठे तुम्ही दादरला काढताय. आणि आता दादर हे मुंबईचं हृदय झालेलं आहे आणि ह्या दादरच्या हृदयामध्ये वामन हरी पेठेंचं आमचे शोरूम इथे आहे. आणि असं म्हणतात ना की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन लाईफ. त्याप्रमाणे जसजसा काळ बदलतो तसतसं आमच्या कस्टमर्सच्या लायकिंग, त्यांची जीवनशैली बदलते आणि आम्ही ऑलवेज कस्टमरला फोकस ठेवलं आहे. त्यामुळे जसजसं कस्टमर बदलतं त्याप्रमाणे आम्ही पण आमची प्रॉडक्टचे ऑफरिंग्स किंवा आमचे शोरूमचं रखरखाव याच्यामध्ये पण बदल करत आला. त्यामुळे हे 75 वर्ष होती, तो एक माइलस्टोन होता. हे दुकानाचं एक नवीन स्वरूप आम्हाला कस्टमरच्या समोर आणायचं होतं. त्यामुळे एकदम एक अत्याधुनिक अशी आम्ही शोरूम केली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकासाठी वेगळं दालन आहे. डायमंडला वेगळं दालन आहे, ब्रायडलसाठी एक वेगळं दालन आहे, मंगळसूत्राला अख्खा फ्लोर एक ठेवलेला आहे. असं एक एकदम युनिक आणि लेटेस्ट स्टेट ऑफ द आर्ट म्हणून असं एक शोरूम आम्ही इथे केलं आहे. आणि हे 75व्या वर्षाच्या ॲनिव्हर्सरीला होतं आहे, त्याचा अजूनच आनंद आहे. सोनेरी क्षणांचे सोबती असं म्हटलं की नाव समोर येतं ते वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचं. नेमका या टॅगलाईन मागचा उद्देश काय आहे हे जाणून घेऊयात आशिष पेठे यांच्याकडून. वामन हरी पेठे ज्वेलर्स महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती आम्ही म्हणतो. त्याची ती निर्माण व्हायची एक गंमतशीर बातमी. आम्ही जेव्हा काय आपली टॅगलाईन यावी असा विचार करतो आम्ही आणि आमची एजन्सी, तेव्हा एक गंमतशीर गोष्ट लक्षात आली की आपलाच असा एक व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये लोक जेव्हा फक्त आनंदात असतात, जेव्हा ते लाईफ सेलिब्रेट करत असतात, त्या अशा क्षणाला ते आपल्याकडे येतात. कोणाकडे बारसं आहे, लग्न समारंभ आहे, कोणी पास झाला आहे, कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे वेन दे आर हॅपी, अशा आनंदी क्षणांना ते आमच्याकडे येतात आणि आमच्याबरोबर ते त्यांचे आनंदाचे क्षण शेअर करतात. त्याच्यातनं आणि त्यावेळेला येऊन सोनं घेतात. त्यामुळे हे आनंदाचे क्षण सोनेरी आम्ही करतो. त्यामुळे हे सोनेरी क्षण हे त्याच्यातनं आलं. आणि ते असताना आम्ही त्यांच्या संपूर्ण त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर असतो. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत सोन्याला महत्त्व आहे, त्याचबरोबर ज्वेलर्सलाही महत्त्व आहे. आणि त्याच्यामध्ये सोनेरी क्षणांचे सोबती का आहे तर आम्ही पुढे मागे नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून एखादा आपला सोबती कसा वागतो, मदत करतो किंवा हेल्प करतो, त्याच्याप्रमाणे आमचं सगळं स्टाफ
आणि आमची संस्था आमच्या कस्टमरच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते. म्हणून हा आम्हाला सोनेरी क्षणांचं सोबती हे टॅगलाईन निर्माण झाली. आणि ते आता लोकांच्या मनामध्ये कित्येकदा असं होतं की आम्ही पेपरात जाहिरात दिली, लवकरच येत आहेत सोनेरी क्षणांचं सोबती, तर लोकांचा फोन येतात, अहो कुठे येत आहे. म्हणजे ते इतकंच जोडलं गेलेलं आहे. आणि आता आम्ही महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचं सोबती झालेलोच आहोत. पुढे जाऊन बहुतेक देशाच्या सोनेरी क्षणांचं सोबती पण नक्कीच होऊ. आणि त्यातला एक सर्वात मोठा सोनेरी क्षण म्हणजे लग्न सोहळा. त्याच्यामध्ये 2 फॅमिली एकत्र येतात आणि तो एक सोहळाच असतो आणि तो क्षण अतिशय महत्त्वाचा असतो. तर तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही दादरला एक स्पेशल वेडिंगचा ब्रायडल झोन केला आहे की ज्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड दागिने लग्नासाठी हेवी असे ठेवले. त्यामुळे सोनेरी क्षण लग्नाचा असेल तर नक्कीच तुम्ही दादरला येऊन त्याचा आनंद घेऊ शकता. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. मात्र तरी देखील ग्राहकांचं दागिने खरेदी करण्याचं प्रमाण काही कमी होत नाही. याविषयी आशिष पेठे यांचं काय मत आहे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं अगदी जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक ऑकेजनला आपल्याकडे सोन्याची खरेदी होते किंवा सोनं गिफ्ट केलं जातं. म्हणजे अगदी बाळ जन्माला आलं की सोन्याचा चमचा दिला जातो किंवा अगदी काही कम्युनिटीजमध्ये माणूस गेल्यानंतर सोन्याची शिडी दिली जाते. म्हणजे अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये सोनं असं इंटरट्वाइंड आहे म्हणतो तसं आहे. त्यामुळे सोन्याचं महत्त्व असं आहे आणि सोन्याला अनेक फेसेस पण असतात. आणि कोरोना काळामध्ये सोन्याचं महत्त्व लोकांना अजून जास्ती लक्षात आलं की अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, अनेक लोकांचे बिझनेस बंद पडले होते. त्यामुळे अनेक अशी घरं होती की जे घरातल्या सोन्यामुळे त्यांनी कोरोना काळ काढला. त्यामुळे त्यावेळेपासून गेल्या 5 वर्षामध्ये सोन्याला जे लोकांच्या मनात घर करून ठेवलं की हे सेफ गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण तगू शकतो. आणि रेट जसजसे वाढत आहेत तेव्हा मला बरेच लोक विचारतात, अहो रेट वाढले तर कस्टमर घाबरत नाही का किंवा ते याचं बंद नाही का होत. तर म्हटलं तसं नाही, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये त्याच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये स्वतःचं सोनं असतं. त्यामुळे नवीन सोनं घ्यायची जरी किंमत वाढली तरी प्रत्येक ग्राहकाच्या मनात एक आनंद असतो की माझ्या घरच्या सोन्याची व्हॅल्यू पण वाढती आहे. त्यामुळे दे आर हॅपी. आणि गेले 5 वर्ष तुम्ही पाहिलं असेल की दरवर्षी 10% 15% असे किमती वाढत आहेत. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दलचा विश्वास सोन्याबद्दल अजूनच वाढलेला आहे. आणि बऱ्याचदा मॅक्झिमम 60% सोन्याची खरेदी ही लग्नसराईच्या काळात होते. आणि लग्नात घेतलेलं सोनं जे असतं ना ते बऱ्याचदा लोक एकदम लॉंग टर्मसाठी घेतात. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये 5% वाढला कमी झालं त्याने ती डिमांड अफेक्ट होत नाही. कारण लग्नात घेतलेली जी दागिने असतात ती सहसा ती स्त्री तिच्या सुनेला देते किंवा मुलीला देते. म्हणजे पारंपरिक पुढच्या पिढीला पण जातं. त्यामुळे एवढ्या लॉंग टर्मच्या सोन्याची खरेदीकडे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे जरी रेट वाढलेले असले तरी ऑब्व्हियसली लोकांचं खर्च करायची कपॅसिटी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे थोडं वजनामध्ये कमी जास्त होतं. पण लोकांचा विश्वास अजूनही आहे आणि अजूनही या भावात 1,20,000च्या भावात पण खरेदी करतात. वामनहरी पेठे ज्वेलर्स नेहमीच नाविन्यपूर्ण डिझाईन्स घेऊन येत असतात. पारंपरिकतेला आधुनिकतेचा साथ चढवून सुंदर कलाविष्कार निर्माण करणं ही त्यांची खासियत आहे.
यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना काय नवीन पाहायला मिळणार आहे हे जाणून घेऊया आशिष पेठे यांच्याकडून. तुम्ही बरोबर म्हणालात की परंपरेला नाविन्यपूर्ण आम्ही साथ देतो. एक आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्येच असं आहे की आपण नेहमी आपली जी परंपरा आहे ती जपायचा प्रयत्न करतो आणि ते जपताना सुद्धा नाविन्याचा कास आपण सोडत नाही. हे मराठी माणसाचं एकदम काय म्हणतात स्पेशालिटी आहे. आणि आम्ही जेव्हा सर्वे केले तेव्हा असं लक्षात आलं की जे आमचे कस्टमर्स आहेत त्यांना जुने दागिने होते त्यांच्याबद्दल खूप आकर्षण होतं किंवा जुन्या वस्तू त्यांना पाहिजे होत्या. पण आता उदाहरण द्यायचं गेलं तर त्यांना नथ पाहिजे होती, पण ती टिपिकल नथ त्यांच्या आईकडे होती, आजीकडे होती, पण त्यांना नथ घालायची होती. त्यामुळे त्यांना जुन्या दागिन्यांबद्दल आकर्षण आहे, पण त्यांना ते आता घालण्यासारख्या कॉन्टेम्पररी रूपामध्ये पाहिजे होतं. म्हणून आम्ही ही नाविन्याची आमची सिरीज सुरू केली जसं तुम्ही म्हणालात ते. तर त्याच्यातले ह्या वर्षी आम्ही स्पेशल 2 कलेक्शन घेऊन आलोय. पहिलं म्हणजे नाविन्य साज. कोल्हापूरचा जो कोल्हापुरी साज आपण म्हणतो हा अतिशय लोकांना प्रिय असलेला दागिना आहे. पण आता या वाढत्या भावामध्ये हळूहळू 1 लाखाच्या वर सोनं गेलं, 1,20,000 सोनं झालंय. तर त्याच्यामध्ये लोकांना 50, 70, 80 ग्रॅमचे साज काही घेता येत नाही, पण त्यांची घ्यायची इच्छा असते. त्यामुळे आम्ही अगदी लाईट वेटमध्ये म्हणजे 15-17 ग्रॅमपासनं ते कोल्हापुरी साजाचं एक नाविन्यपूर्ण आविष्कार आम्ही आणला आहे, जो लोकांना पॉकेट फ्रेंडली पण आहे आणि साजाचं रूप आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कलरचे धागे आम्ही यूज केलेले आहेत. असं नाविन्य साजचं कलेक्शन आहे आणि ते लोकांना आवडतंही खूप आहे. आणि दुसरं स्पेशल वेडिंगसाठी आम्ही कलेक्शन आणलं आहे ते म्हणजे नाविन्य नवरत्न. आपलं जे नवग्रहाचे जे खडे असतात ना तर त्याच्यामुळे लोकांना खूप आवडतात, पण त्याच्यामध्ये टिपिकल अंगठी, कुडी असेच प्रकार फक्त मिळायचे. तर त्याच्यामध्ये आम्ही आता नवीन प्रकारे लाईट वेटची पेंडंट सेट्स, लाईट वेटचे नेकलेसेस आणि वेगळ्या स्वरूपामध्ये ते नवग्रह आम्ही प्रेझेंट केले आहेत. आणि नाविन्य नवरत्न त्याच्यामध्ये पेंडंट आणि छोटे नेकलेस, लाईट वेट नेकलेस अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यालाही खूप चांगला हा प्रतिसाद मिळतोय. आणि तुम्ही विचारलात की या सीझनला नवीन काय, तर आम्ही जसजसं वेळ बदलतो तसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही आमच्यामध्ये पण चेंज करतोय आणि हळूहळू आम्ही जे नवीन फॉर्मॅट्स आहेत रिटेलिंगचे त्याच्यामध्ये पण आम्ही जातोय. म्हणजे मॉलमध्ये पण आम्ही आता आमची शोरूम्स काढतोय. आम्ही RCT मॉलला आहे, फिनिक्स मार्केट सिटी मॉलला आम्ही नवीन दुकानं काढली आहेत. आणि नुकतंच आम्ही ठाण्यामध्ये राम मारुती रोडवरती एक प्रशस्त असं दालन उभं केलं आहे. ठाणा आणि पुन्हा हे संस्कृतीचं माहेरघर आहे, तिकडे लोकांना आपली संस्कृती आवडते. तर अशा मराठी स्ट्रॉंगहोल्डमध्ये आम्ही पुन्हा पदार्पण केलं आहे. खूप लोकांची इच्छा होती आणि आता आम्ही ठाण्यामध्ये आलो आहे. आणि पुढच्या 8-10 दिवसामध्येच आम्ही डोंबिवलीला आमची 31व्या शोरूमचं ओपनिंग करणार आहोत. आणि गोव्यामध्ये आमचं ऑलरेडी एक शोरूम आहे, तिथे पण आम्ही अजून एक करणार आहोत. तसं आमचं रिटेलचं एक्सपान्शन नवीन फॉर्मॅटमध्ये ॲज वेल ॲज जे आमची स्टँड अलोन स्टोर्स आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही फॉर्मॅट करणार. दिस इज व्हॉट इज न्यू दिस सीझन. क्षणांची दिवाळी या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. सोनेरी क्षणांची दिवाळी या विशेष कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत दादर मधल्या वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये.
म्हटली की दागिन्यांची खरेदी आलीच. त्यात आता लग्न सराई सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांची दागिने खरेदी करण्याची लगबग सुरू होईल. या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्स मध्ये ग्राहकांसाठी काय खास नवीन ऑफर्स आहेत जाणून घेऊया आशिष पेठे यांच्याकडून. दसरा दिवाळीचा सीझन आल्यावरती सगळे ज्वेलर्स काही ना काहीतरी ऑफर्स आणि नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतात की आपल्या कस्टमर्सना काहीतरी चांगलं स्पेशल मिळावं. तर पहिलं म्हणजे आम्ही 2 नवीन कलेक्शन आणली आहेत. ती स्पेशल ऑफरिंग आमची आहेच तुम्हाला सांगितलं तसं. आणि त्या व्यतिरिक्त अजून आम्ही 2 ऑफर्स घेऊन आलो आहे. हल्ली या एवढ्या वाढलेल्या सोन्याच्या दरामध्ये बऱ्याचदा कस्टमर भांबावून जातो की मी काय करू, कधी खरेदी करू, टायमिंग माझं परफेक्ट आहे का, मी घेतल्यावर भाव कमी झाला तर काय, आत्ता घेऊ का, वाढेल का, नाही होणार का, असे खूप मनामध्ये प्रश्न असतात. तर त्यांच्याही मनातले सगळे प्रश्न शांत करण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्कीम घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये सुवर्ण सुरक्षा असं आम्ही नाव दिलं आहे की तुम्ही नवरात्र सुरू झाल्यापासून दिवाळी एंडपर्यंत तुम्ही केव्हाही खरेदी करू शकता. पण तुम्ही आज बुक केलं आणि आज एक पर्टिक्युलर भाव आहे आणि दिवाळी जेवपर्यंत तुम्हाला भाऊबीजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे त्याच्यामध्ये केव्हाही तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं की आज रेट कमी झाला आहे तर त्यावेळेला तुम्ही येऊन खरेदी केलीत तो जो कमी रेट आहे तो तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमची सुरक्षा भाव कमी होण्यापासून पण आहे. पण दुसऱ्या बाजूला नाण्याची दुसरी बाजू आहे की समजा सोन्याचे रेट दिवाळीजवळ आले आणि अजून खूप वाढले तर त्याच्यात पण तुम्हाला सुरक्षा आहे. तुम्ही ज्या वेळेला सोन्याचा दर बुक केलात, पैसे ॲडव्हान्स भरलेत, तो रेट आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे तुम्ही भाव वाढला किंवा कमी झाला तुमची सुरक्षा राहणार आहे. अशी युनिक स्कीम आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि दुसरी म्हणजे टू शेअर विथ आवर कस्टमर्स हॅपीनेस की 50,000च्या पटीमध्ये प्रत्येक 50,000वरती कस्टमरला एक छोटं सोन्याचं नाणं मिळणार आहे. आणि नुसतं गिफ्ट देत नाही पण गिफ्ट आम्ही असं देतो की ते सोन्याचं नाणं आहे की त्याची पण व्हॅल्यू उद्या वाढत जाणार आहे. त्यामुळे अशा 2 चांगल्या स्कीम आम्ही घेऊन आलो आमच्या ग्राहकांसाठी दसरा दिवाळीसाठी. ते नक्की ग्राहक आमचा त्याचा आनंद घेतील. अडीअडचणीच्या काळात सोनं नेहमी उपयोगी पडतं. त्यामुळे सोन्याकडे केवळ एक अलंकार म्हणून न पाहता इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं किती फायदेशीर आहे याविषयी सांगतायत आशिष पेठे. तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की सोन्याकडे बऱ्याचदा अलंकार म्हणून न बघता इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. पण आपण एक असंही समजून घ्यायला पाहिजे की सोन्याला अनेक चेहरे आहेत किंवा अनेक कंगोरे आहेत. म्हणजे सोनं अलंकार म्हणून बघताच, इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात आणि सोन्याकडे इन्शुरन्स म्हणून पण बघतात. अडीअडचणीमध्ये आपल्याला इन्शुरन्स म्हणून सुद्धा सोन्याकडे बघितलं जातं. किंवा हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन की जेव्हा भाववाढ होते त्याच्या अगेन्स्ट आपल्याला सांभाळायचं असेल तर हेज म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं. ॲसेट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं की आपली स्थावर जंगम मालमत्ता म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि हल्ली जगामध्ये सोन्याकडे करन्सी म्हणून पण बघितलं जातं की चलनी नाणं असल्यासारखं बघितलं जातं. त्यामुळे नुसतं इन्व्हेस्टमेंट नाही तर एवढे सगळे हे चेहरे आहेत सोन्याचे. गुंतवणूक म्हणून तुम्ही पाहिलं तर गेल्या 20 वर्षाचा जर तुम्ही डेटा पाहिलात तर त्याच्यामध्ये सोन्याने तुम्हाला ऑलमोस्ट 15% परतावा दिला आहे आणि त्याच्यापेक्षा स्टॉक मार्केटमध्ये थोडासा कमी मिळाला आहे. म्हणजे ज्यांना फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटबद्दल काही माहिती नाही अशा लोकांनी सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना दरवर्षी 15% परतावा मिळतोय. त्यामुळे सोनं हे नक्कीच गुंतवणूक म्हणून खूप चांगलं आहे. आणि तुम्ही आता बघत असाल जगामध्ये जी अनसर्टन्टी आलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक डॉलरमधली गुंतवणूक कमी करून सोन्यामध्ये आणतात. डॉलरायझेशन असं खूप अनेक वेळा लोक म्हणत होते पण ते ॲक्च्युली गेले 2-4 वर्षात आपल्याला रशिया युक्रेन या युद्धामुळे लोक डॉलरमधली इन्व्हेस्टमेंट कमी करून सोन्यात येत आहे. भारताने सुद्धा आपलं सोनं बाहेर होतं ते परत आणलं. त्यामुळे ह्या अनसर्टन जगामध्ये सोन्याकडे बघायचा दृष्टिकोन एकदम वेगळा झालेला आहे आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट
आणि आपल्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी बघायचा दृष्टिकोन वाढलाय. त्यामुळे या 2-3 गोष्टींमुळे आता सोन्याचे पुढचे काही वर्ष पण सोन्यामध्ये गुंतवणूक म्हणून चांगला परतावा मिळेल असं मला वाटतंय. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, पण खरा उजेड तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्या नात्यामध्ये आनंद आणि विश्वासाचा स्पर्श होतो. यंदाच्या दिवाळीत आपलं घर उजळवा प्रेमाने आणि आपलं मन उजळवा वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या सोबतीने. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. धन्यवाद.